अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले। यावेळी शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। अंगणवाडी सेविका व मदतीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेविकांना तृतीय व मदतीसांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा व वेतन द्यावे। सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन व ग्रॅच्युटीचा लाभ द्यावा। प्रोत्साहन भत्त्यातील जाचक अटी रद्द करून सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्यावा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तसेच मातृवंदना योजनेचे अतिरिक्त काम व फॉर्म भरण्याची सक्ती बंद करावी। THR व फेडरेशनच्या आहाराचा दर्जा व प्रमाण वाढवावे। गरोदर व स्तनदा मातांना तसेच बालकांना पौष्टिक आहार मिळावा। आहारासाठी इंधनांचा दर वाढवावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी अंगणवाडी केंद्राचे भाडे, मोबाईल सिम रिचार्ज व इतर प्रलंबित देयके विनाविलंब द्यावीत। अनावश्यक रजिस्टरचे ओझे कमी करावे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ द्यावा। तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेवेतून पर्यवेक्षिका पदावर विनाविलंब अंतर्गत भरती करावी अशी मागणी करण्यात आली। कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली। यावेळी सूर्यमणी गायकवाड, मुरुगणा कांबळे, नादिर नदाफ, सम्रक माने, रेखा मोडकुळे, नीलमप्रभा लोढे, सनी जाधव, मंदाकिनी गोमले, विजया नादाफ, कांचना विभूते, मधुमती मोरे, सुषमा कांबळे यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते। गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा सरचिटणीस आहे। आमचा मोर्चा यासाठी काढलेला आहे। महिलांमध्ये संतप्त भावना आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा ही मागणी आमची आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं पद हे स्टॅच्युटरी पद आहे, वैधानिक पद आहे, त्या ग्रॅच्युटीज पात्र आहेत, तरीसुद्धा हे सरकार ग्रॅच्युटी देत नाही। ह्या सरकारचा निषेध करण्याचा आम्ही आलेलो आहे। लवकरात लवकर ग्रॅच्युटी आणि पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेला शासकीय सेवेचा दर्जा, कायम कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी आजचा मोर्चा आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता जो दिला जातो तो प्रोत्साहन भत्ता सरसकट 2000 रुपये देण्यात यावा आणि योजनाबाह्य कामं कुठलीही अंगणवाडी सेविकांना देऊ नये, कारण अंगणवाडीचं काम हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्याचं काम हे कुपोषण निर्मूलन करण्याचं काम आहे। गरोदर माता, स्तनदा मातांना सेवा द्यायची आहे, किशोरवयीन मुलींना सेवा द्यायची आहे। असं काम असताना अंगणवाडी सेविकांना सक्तीने BLO सहाय्यक म्हणून नेमलं जातं। जर का समजा त्यांनी काम केली नाही तर त्यांच्यावर दादागिरी केली जाते। तुम्हाला आम्ही नोटीस देऊ, तुमच्या विरोधामध्ये आम्ही केस दाखल करू। हे अन्यायकारक जे आता होत आहे ते बंद झालं पाहिजे। अंगणवाडी कर्मचाऱ्याला कुठलंही योजनाबाह्य काम देऊ नये। मातृवंदनेचं काम अंगणवाडी सेविकांना दिलेलं आहे। त्याचप्रमाणे एकल महिलाचा सर्वे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे। लाडकी बहिणीचं फॉर्म भरायचं काम अंगणवाडी सेविकांना दिलं आहे। नेमकं अंगणवाडी सेविकांनी काय करायचं? जर का हे सगळे कामं सरकार देणार असेल तर आमचं म्हणणं आहे त्यांना लवकरात लवकर शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या। आम्ही कुठलंही काम करायला मागे पुढे बघणार नाही, आम्ही घाबरणार नाहीत असा इशारा सरकारला द्यायचा आम्ही आहोत। जिल्ह्यामध्ये किती कर्मचारी आहेत तुमचे अंगणवाडी सेविका मदतनीस? अंगणवाडी मदतनीस मिळून जिल्ह्यामध्ये 3000 सेविका मदतनीस आहेत। 3000 सेविका, 3000 मदतनीस, एकूण 6000 कर्मचारी आहेत। तुम्हाला कोण दादागिरी करते? तुम्ही म्हटलं मग दादागिरी केली, कामं नाही केली। दादागिरीचे एकदा वरिष्ठ अधिकारी, महसूलचे वरिष्ठ अधिकारी, जर अंगणवाडी सेविकेने BLO सहाय्यकचं काम नाकारलं तर तिला नोटीस दिली जाते, तिला धमकी दिली जाते की तुझ्यावर आम्ही पोलीस कंप्लेंट करू। अशा पद्धतीची धमकी देणं हे अत्यंत चुकीचं आहे। ही दादागिरी बंद झाली पाहिजे।